आज राज्यभरामध्ये श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे आणि जालन्यातील जाम समर्थ येथे देखील विविध धार्मिक कार्यक्रमांचा हा कार्यक्रम साजरा करण्यात येत असल्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत या ठिकाणचे स्वामी आहेत। तर कसं सांगाल काय काय धार्मिक कार्यक्रम या सकाळपासून या ठिकाणी होत आहेत, काय सांगाल? इथल्या उत्सवाची परंपरा थोडी वेगळी आहे। इथलं जे राम मंदिर आहे ते समर्थांच्या आधी 22 पिढ्यापासून या ठिकाणी निर्माण झालं आहे। जवळपास 1000 वर्ष या उत्सवाची इथल्या मंदिराची परंपरा आहे। समर्थ घराण्याची परंपरा अशी आहे की ती फक्त रामोपासना नाही तर रामोपासना आणि सूर्योपासना अशा दोन्ही उपासना या ठिकाणी वर्षानुवर्ष शतकानुशतकं चालू आहेत। ही जी पद्धत आहे ही सांप्रदायिक पद्धत ही आज आपण म्हणू की या ठिकाणी दासबोध नित्यवाचन चालतं, त्याचप्रमाणे 13 प्रदक्षिणा चालतात आणि रामरायाचा अभिषेक होतो, पवनाचा अभिषेक होतो। सकाळ संध्याकाळ या ठिकाणी रामरायाची पालखी गावामध्ये जाऊन येते, सगळीकडे फिरून येते। इथेही या सगळ्याचे मानकरी आहेत, प्रत्येक पालखीचे मानकरी आहेत, छत्राचे मानकरी आहेत। ही परंपरा ही आज नाही तर शेकडो वर्षापासून चालू आहे। रामरायाचा उत्सव ही ठोसर घराण्याची, समर्थांच्या घराण्याची परंपरा असल्यामुळे रामनवमीचा उत्सव या पंचक्रोशीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होतो। आज आपण तो उत्सव अनुभवणार आहोत। तो रामजन्म दुपारी ठीक 12 वाजता या ठिकाणी संपन्न होणार आहे, ज्या अर्थी या कीर्तनाच्या माध्यमातून या रामजन्माचा उत्सव या ठिकाणी संपन्न होईल। यावर्षी किती स्वयंसेवक आहेत या ठिकाणी आणि कसं काम? 2 जिल्ह्यातून यावेळेला स्वयंसेवक आलेले आहेत। जळगाव आणि संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून जवळपास 500 ते 1000 मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि अतिशय उत्तम व्यवस्था ही सर्व मंडळी अतिशय श्रद्धेने करतात। राम मंदिर असेल, समर्थ मंदिर असेल, मारुतीरायाचं मंदिर असेल आणि एकूणच संपूर्ण जाममधील या भाविकांची व्यवस्था अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने त्यांच्या रांगा लावणं, त्यांची कुठलीही अडचण होणार नाही। अगदी पाणी देण्यापासून या सगळ्या व्यवस्था, इथल्या स्वच्छतेच्या व्यवस्था ही सर्व मंडळी अतिशय श्रद्धेने करतात। या सर्वांचं या संप्रदायावरती असणारं विशेष प्रेम, त्यांची विशेष श्रद्धा ही वाखाणण्याजोगी आहे। राज्यभरातून किती भाविक भक्त येण्याची शक्यता वाटते? या पंचक्रोशीमध्ये हे मंदिर याला प्राचीन इतिहास असल्यामुळे पंचक्रोशीतून खूप भाविक या ठिकाणी जमा होतात आणि समर्थ संप्रदायामध्ये जांब हे क्षेत्र हे संप्रदायाच्या दृष्टीने आद्य क्षेत्र मानलं जातं। त्यामुळे देशातल्या विविध भागातून मंडळी या ठिकाणी येतात। या गावाचा आपण म्हणू की या उत्सवाच्या बरोबरीने सुद्धा आज आपण पाहिले असेल तर खूप बाहेरसुद्धा स्टॉल लागलेले आहेत। एक छान आनंदी वातावरण, जत्रा यात्रा या स्वरूपाचं आनंदी वातावरण या गावामध्ये आपण अनुभवणार आहोत आणि अनेक हजारो मंडळी या ठिकाणी दुपारपर्यंत जमा होतील। अगदीच आपण पाहिलं तर राज्यभरामधून या ठिकाणी मोठ्या संख्येने जे भाविक भक्त आहेत ते जाम समर्थ या ठिकाणी येणार आहेत। त्यामुळे जी स्वयंसेवक आहेत या जवळपास या ठिकाणी 500हून अधिक असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे अतिशय श्रीराम जन्मोत्सव मोठ्या थाटात या ठिकाणी साजरा होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। अजय गाढे, LS मराठी, जाम समर्थ, जालना।